आज नमस्कार, मी रेखा होशिंग. पुणे जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनच्या आत्ता जबलपूरला ज्या मॅचेस झाल्या, स्पर्धा झाल्या, नॅशनल स्पर्धा झाल्या, त्याची मी महिला विभागाची कॅप्टन होते. आणि संस्कार भारतीचं पश्चिम महाराष्ट्र प्रांताची महिला विभागाची मी सहसंयोजिका म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही सांभाळत असताना त्याच्या बरोबरीने मी खेळही करते. आज माझं वय 70 आहे, तर मी आज मास्टर्सच्या स्पर्धेत सुद्धा उतरू शकते, हे मी अभिमानाने सांगू शकते. तर माझं बालपण हे पुण्यात गेलं. लहानपणापासून घरात खेळायला पोषक असं वातावरण होतं. वडील माझे खो खो खेळायचे आणि आमची शाळा हुजूर पागा, तिथेही खेळायला खूप प्रोत्साहन मिळायचं. तर शाळेत म्हणजे प्रायमरीत असताना ज्या वेळेला मोठ्या वर्गातल्या मुली उंच उडी मारायची किंवा पळायच्या, 100 मीटरची प्रॅक्टिस करायच्या, ते बघितल्यानंतर असं वाटायचं की अरे, आपण पण हे करू शकतो का, नक्की करायला आवडेल मला. मग ह्या मुली प्रॅक्टिस संपवून जेव्हा जायच्या ना, त्यावेळेला त्या गेल्यानंतर मी उंच उडीची प्रॅक्टिस करायची, त्यांच्यासारखी उडी मारायला प्रयत्न करायचे. आणि त्यावेळेला सीझर्स नावाने एक प्रकार होता उडी मारायचा, खरंच खूप अवघड असायचा. म्हणजे संपूर्ण आपलं शरीर 2 पायावर उचलायचं आणि काठीच्या पलीकडे जायचं. ते थोडं अवघड होतं ती स्टाईल, पण मला मनापासून ती आवडली. कारण माझी प्रेरणा म्हणजे सूर्यमाला मणियार म्हणून होती. खूप सुंदर उडी मारायची आणि मग असं वाटायचं अरे, आपल्याला हिच्यासारखं व्हायचंय, हिच्यासारखी उडी मारायची. मग त्या बाहेर गेल्यानंतर मी ती प्रॅक्टिस करायचे. आणि मग एकदा आमच्या शाळेतल्या बाईंनी ते बघितलं की ही मारू शकतेय, उंचीही छान होती, त्याच्यामुळे मग त्यावेळेला माझ्या संघात निवड झाली. आणि मग फक्त ॲथलेटिक्सलाच नाही, तर मला खो खो आणि कबड्डी ह्या तिन्ही खेळासाठी माझी निवड झाली. मग काय, हळूहळू खेळाचा प्रवास सुरू झाला. मग प्रॅक्टिस करायला जायला लागायचं. लहानपणी म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना तर अगदी नियमितपणे सरावाला जायला लागायचं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला साधारणतः 4 ते 7 SP कॉलेज म्हणा किंवा हुजूर पगेच्या ग्राउंडवरती, कधीतरी सणस ग्राउंडवरती अशी प्रॅक्टिस असायची. आणि 7च्या आत घरात ही त्यावेळेला शिस्त असायची, त्याच्यामुळे 6-6:30 झाले की घरी निघायला लागायचं. पण त्यावेळेत टिचून प्रॅक्टिस करायला लागायची. खेळाची आवड इतकी निर्माण झाली की त्यावेळेला मनाशी निश्चय केला होता की काहीही झालं तरी मला खेळायचंच आहे. मला अर्जुन अवॉर्ड म्हणा, छत्रपती अवॉर्ड ही मला मिळवायची आहेत, हे माझं ध्येय तेव्हापासून होतं. पण नाईलाजाने माझं लग्न लवकर झालं, त्याच्यामुळे मग थोडं खेळात मला व्यत्यय आला. त्यावेळेला मी मुंबईत होतो. 15 वर्षांनी पुण्यात आल्यानंतर पहिल्यांदा मला गोपाळराव फडके, कैलासवासी गोपाळराव फडके, जे ॲथलेटिक्स मधले द्रोणाचार्य म्हणलं तरी हरकत नाही असे होते, ते भेटले. आणि त्यांनी विचारलं, कारण शाळेपासून मी खेळत होते ते त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी विचारलं की आता काय करतेयस. त्यावेळेला माझं 38 वगैरे वर्षाचं वय होतं. म्हटलं काही नाही, मी घरीच असते. म्हटलं अगं असं नको करूस, आता परत ग्राउंडवर यायला लाग. म्हटलं सर, ह्या वयात कसं खेळणं शक्य आहे. म्हणलं बघ, कुठलाही खेळाडू खेळ विसरत नाही, तू एकदा ग्राउंडवर आलीस की परत नेहमीसारखे खेळायला लागशील. असं म्हणल्यानंतर मग मलाही उत्साह आला आणि मग मी परत ॲथलेटिक्सकडे वळले. 100 मीटर रनिंग, हाय जम्प, लॉंग जम्प हे सगळे क्रीडा प्रकार करायला लागले.
मग त्याची प्रॅक्टिस. पण मधला काळ असा होता की ज्या वेळेला लग्नानंतर मुलं झाली, मग मुलांचं शिक्षण, त्यामुळे खेळाला प्राधान्य देता आलं नाही. तरी ती अशी उर्मी कुठेतरी आतमध्ये दबलेली होती की मला खेळायचंय. मग पुण्यात आल्यानंतर मात्र मला त्याला पूर्ण संधी मिळाली आणि मग मास्टर्स हा ग्रुप जॉईन केला. पुणे अमॅच्युअर ॲथलेटिक्स किंवा पुणे जिल्हा मास्टर्स असोसिएशन यांच्यातर्फे संधी मिळत गेली. मग जिल्हा स्तर, मग नॅशनल, अशा स्पर्धा सुरू झाल्या आणि मग मात्र मागे बघितलंच नाही. मग खेळाला जी सुरुवात झाली ती शेवटपर्यंत. लग्नानंतर जेव्हा गॅप पडली ती वयाच्या 40 नंतर मी खेळायला सुरुवात केली. कारण मास्टर्सचा हे एक नियम असतात की तुम्ही 40 ते 45 असे 5-5 वर्षाचे त्याचे गट आहेत. 40 ते 45, 45 ते 50 अशा वयोगटात तुम्ही खेळू शकता. तोपर्यंत त्यांना मास्टर्स असं म्हणलं जात नव्हतं. त्याच्यामुळे त्या वयोगटात मी 40 ते 45 या वयोगटात पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेतला होता. आणि त्याच वर्षी सांगायला आनंद वाटेल की मला गोल्ड मेडल मिळालं होतं उंचवडीमध्ये पहिल्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर. आणि मग मात्र असं जाणवलं की आपण करू शकतोय, का नाही करायचं. मग मात्र नियमित प्रॅक्टिस सुरू केली आणि खेळायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर व्यायाम असा काय रेग्युलर फिरणं, मुलांच्या मागे धावणं, पळणं हाच घरगुती व्यायाम होता. फार विशेष असं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नव्हतं. कारण मुंबईतलं धावपळीचं जीवन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्यामुळे ते काही करणं शक्य झालं नव्हतं. पण पुण्यात आल्यानंतर मात्र सगळ्याची संधी मिळाली. व्यायामाला जाता यायला लागलं, मुलंही मोठी झालेली होती, त्याच्यामुळे तशा जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्या होत्या. आणि मग मात्र रेग्युलर प्रॅक्टिसला सुरुवात केली मी. घरून तर सपोर्ट खूपच छान मिळाला, तशा अडचणी नाही काही आल्या. म्हणजे सांगायला तर मला आवडेल की लग्नानंतर ज्या वेळेला माझं कबड्डीची पुणे युनिव्हर्सिटीची कॅप्टन म्हणून सिलेक्शन झालेलं होतं, तर घरनं मला परवानगी होती. म्हणजे मी लग्नानंतर सुद्धा पुण्यात येऊन खेळू शकत होते. SP कॉलेजला होते, तर सासू सासरे खूप प्रोत्साहन द्यायचे, जा खेळायला. पण आता चांगली का वाईट गोष्ट मला माहिती नाही. त्याच वेळेला मला बाळाची चाहूल लागली होती. त्याच्यामुळे कबड्डी हा गेम त्यावेळेला मला खेळता येत नव्हता. ॲथलेटिक्स असतं तर मी जाऊ शकले असते, खो खो असता तर खेळू शकले असते. पण कबड्डी म्हणल्यानंतर मग डॉक्टरनी सांगितलं की नाही, पोटात जर लाद बसली तर बाळाला इजा होऊ शकते. त्यामुळे नाईलाज म्हणून मला ते कर्णधारपद सोडायला लागलं आणि मग पुढचा प्रवास सगळा सुरू झाला. सासर म्हणल्यानंतर सासरची मंडळी, माहेरची मंडळी आणि पुणे मध्यवर्ती असल्या कारणाने आमच्याकडे आला गेला खूप असायचा. पण एक खेळाबद्दल जे काही ओढ होती तर ती सगळ्यांना माहिती होती. म्हणजे मी लग्नानंतर जेवढे दिवस खेळायला गेले होते त्याही वेळेला घरातल्या सासरच्या मंडळींना सगळ्यांना माहिती होतं की मी खेळते आणि मला खेळाची आवड आहे. त्याच्यामुळे तसा मला कोणी प्रतिबंध केला नाही की नको जाऊस, असं नाही. तुझं तुझं काम कर आणि तू खेळायला जा, मग काय आमची हरकत नाहीये. मग मी प्रॅक्टिसला जायची. संध्या 1-1.5 तास जरी मिळाला तरी पुष्कळ असायचा. पण मग त्यावेळेला मी खेळू शकत होते. एकतर इतकं वर्ष आपण खेळलो त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. जबाबदारी आली म्हणून पहिल्यांदा आनंदही झाला की आपण महाराष्ट्राची कर्णधार म्हणून आपली निवड झाली आहे, त्याच्यामुळे खूप आनंद झाला होता. आणि मग कुठेतरी त्याच्या जोडीने जबाबदारीची जाणीव की आता ह्या सगळ्यांना आपल्याला सांभाळायचंय, आपण वयाने मोठे आहोत. यावेळेला माझ्या संघामध्ये 30 वर्षापासून 80 वर्षापर्यंतच्या महिला होत्या. आणि मग अशा खेळाडूंचे किती नाही म्हणलं तरी स्वभाव वेगळे वेगळे असतात. आता कसं होतं, आम्ही ह्या वयाला सगळेजण वेगळी वेगळी प्रॅक्टिस करतो. म्हणजे आम्ही सगळा संघ एकत्र प्रॅक्टिस केली तर मग आपल्याला एकमेकाचे स्वभाव माहिती असतात. तर वेगळी प्रॅक्टिस करताना तुम्हाला माहिती नसतं कोणाचा स्वभाव कसा आहे, काय आहे. मग अशा परिस्थितीत सगळ्यांना सांभाळून घेणं, सगळ्यांना एकत्र ठेवणं ही जबाबदारी खूप होती. मग कुठल्याही तऱ्हेने त्याच्यात कोणाबद्दल तरी गैरसमज होणं म्हणा किंवा चेष्टा मस्करी तर आपण ट्रिपला गेल्यावरती सुद्धा करतो. मग आता असं खेळायला गेल्यानंतर कधी नव्हत आम्ही भेटतो, कारण वर्षात एकदा भेटलेली असतो. त्याच्यामुळे खूप दंगामस्ती करतो, आम्ही एन्जॉय करतो. पण त्याच वेळेला हा तोल सांभाळायला लागतो की कुणाच्या लहान मुली असतात, त्यांच्या बोलण्यात असं लक्षात येत नाही की ह्या आजींना हे आवडेल की नाही. आता आजी म्हणते मी, कारण त्या 80 वर्षाच्या, तर त्यांना आवडेल की नाही हे जर लक्षात नाही आलं तर ती मोकळेपणाने बोलून जाते. कारण आत्ताची जेनझीची पिढी आहे, त्याच्यामुळे ती मोकळी ढकळी असते, बोलते. मग त्यावेळेला तिला सांभाळायला लागतं, थांब जरा, त्यांना हे कळणार नाही किंवा त्यांना हे त्यांच्या पचनी नाही पडणार. कारण ह्या पिढीला ह्या गोष्टी माहितीच नाहीयेत की असे टिंगल करतात किंवा इतकं मोकळेपणाने बोललं जातं, हे त्यांना माहिती नसतं. मग थोडंसं त्यांना दाबायला लागतं की हळू, हे तिथपर्यंत जाऊ नका. कारण ही पिढी आहे जी सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलतात. आणि तो काळ असा होता की काही गोष्टी अंधारात म्हणा किंवा आपापसातच हळूहळू आवाजात बोलायचं, ह्या मोकळेपणाने बोलण्याची त्यांना सवय नसते. त्याच्यामुळे मग तो
समतोल राखायला लागतो, भांडणं होणार नाहीत आणि कोणी दुखावलं जाणार नाही एवढं बघायला लागतं. तरुण मुलींबद्दल जेव्हा आपण त्यांच्याशी वागतो बोलतो त्यांना आपल्याबद्दल आपलेपणा कसा वाटेल हे जास्ती बघितलं जातं. मग त्यांच्याशी मोकळेपणाने गप्पा मारायच्या, त्यांच्या आवडीनिवडी किंवा आताच्या ह्या आधुनिक युगात त्या काय करतात. आता फॉर एक्झाम्पल आपण रील बनवतात ह्या मुली, तर ते त्यांच्याकडनं शिकून घ्यायचं, मग त्यांना ते आवडतं. तुम्ही त्यांच्या कोशात गेलात किंवा त्यांना जे आवडतं त्याबाबत बोललात किंवा काही माहिती विचारली तर त्या खूप आपलेपणाने आणि छान समजावून सांगतात की बाबा मला हे जमत नाहीये किंवा काही डाउनलोड करायचंय, हे कसं करायचं. ह्या गोष्टी आहेत ज्या टेक्निकल आहेत त्या आम्हाला माहिती नसतात. मग ते ह्या तरुण मुली खूप छान समजावून सांगतात की अगं थांब ताई तुला मी सांगते. मग त्यावेळेला आम्ही काकू आत्या मावशी असं कोणी नसतो, ताई मोठी आहे म्हणून अगं ताई म्हणायचं, नाही तर अरे तुरे करणं ही एक छान कम्युनिकेशनची किंवा त्या दोन्ही पिढ्यांमधली दुरी कमी करण्याची पद्धत आहे. की मोकळेपणाने तू मला ताई म्हणलीस तरी मला चालणार आहे असं म्हणलं की त्या आणखीन तुमच्या जवळ येतात, कनेक्ट होतात. मी केसरीमध्ये नोकरी करत होते आणि माझ्याकडे फिक्स डिपॉझिट सेक्शन होता. तर डिपॉझिटरना व्याज द्यायचं असायचं. ते कुठल्याही परिस्थितीत 3 महिन्याचा व्याज महिना अखेरीला सगळा हिशेब करून 1 तारखेला लोक दारात यायचे. तर काही कारणांनी त्या व्याजाचे पैसे जमा झालेले नव्हते आणि दुसऱ्या दिवशी मी लोकांना काय देणार हा प्रश्न होता. व्याजाची वॉरंट्स गेलेली नव्हती, त्याच्यामुळे लोकांचे धडाधड फोन येत होते, ते एक टेन्शन होतं. घरातल्या काही गोष्टींचं टेन्शन होतं आणि ह्या सगळ्याचा एक परिपाक म्हणून त्या दिवशी काम करता करता माझ्या हातातनं मुंग्या यायला लागल्या आणि असं किरकोळ काहीतरी छातीत दुखतंय असं वाटलं. पण मनात असाही विचार आला की आपण ऍथलीट आहोत, आपण खेळाडू आहोत, आपल्याला हार्ट अटॅक येणंच शक्य नाही. म्हणून मी ते इतकं कॅज्युअली घेतलं, पेन तिथेच ठेवलं आणि साहेबांना सांगितलं की मी जरा डॉक्टरांकडे जाऊन येते. तर त्यांनाही वाटलं की त्यावेळेला मी अनाथ हिंदूचं काम करत होते, त्याच्यामुळे आश्रमातल्या कोणा मुलींना घेऊन जाते का असं वाटलं, म्हणून त्यांनी परवानगी दिली. मी गेले आणि 3 मजले चढून डॉक्टरांच्या घरी गेले. तर तिथे गेल्यावर समजलं की डॉक्टर मुंबईला गेलेत, ते नाहीयेत. तर डॉक्टरांच्या बायकोनी विचारलं की काय होतंय तुला. मला काहीतरी वेगळं वाटतंय, दुखतंय. आणि तोपर्यंत काय झालं, मी नारायणपेठेतनं चालत त्यांच्या घरी गेले, 3 मजले चढले आणि त्यावेळेला घामाच्या धारा सुरू झाल्या होत्या. तसेच मी खालती उतरले कारण डॉक्टर नव्हते. त्यांनी मला एवढंच सांगितलं की मी संजीवन हॉस्पिटलला फोन करून ठेवतो, तो परस्पर तिकडे जा. म्हणलं ठीक आहे. परत चालत ऑफिसपर्यंत आले आणि निम्म्या रस्त्यात आल्यानंतर असं झालं की मला चालता येईना, मला पुढचं काही दिसेना, इतका घाम येत होता. तर शेजारच्या दुकानात, शिंप्याच्या दुकानात एक गृहस्थ होते की जे सुदैवाने डिपॉझिटर होते. त्यांनी हाक मारली, मॅडम मॅडम इकडे या, तुम्हाला काय होतंय. म्हटलं मला कळत नाही काय होतंय ते, खूप घाम आलेला होता. त्यांनी पाणी दिलं आणि मग ऑफिसमधल्या लोकांना कोणाला तरी फोन केला की अशा अशा मॅडम इथे आल्यात आणि त्यांना काहीतरी वेगळा त्रास होतोय, तुम्ही ताबडतोब इथे या. मग ऑफिसमधले 2 कलीग आले, त्यांनी रिक्षा केली आणि मला संजीवन हॉस्पिटलला नेलं. पण तोपर्यंत मी ठीक होते आणि मग तिथे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर व्हीलचेअर घेऊन ते नर्स आणि हे सगळे लोक आले. पेशंट कुठे, तर मी उठून उभे राहिले होते. म्हणजे पेशंट हा काय उभा आहे, कारण तोपर्यंत मनाला हे पटतच नव्हतं की आपल्याला हार्टचं काही दुखणं आहे, छातीत दुखतंय किंवा किरकोळ असं काहीतरी वाटलं. पण त्यांनी धरून ह्याच्या व्हीलचेअरवर बसवलं, ऍडमिट केलं आणि ईसीजी काढला. तो पहिला ईसीजी जरा खराब आला म्हणून त्यांनी परत झोपवून ठेवलं. एक 15 मिनिटांनी एक लिक्विड प्यायला दिलं आणि परत एक ईसीजी काढला. पण तो मात्र खूप खराब आला. मग मात्र त्यांनी त्या माझे कलिग झाले होते त्या दोघांनाही सांगितलं की तुम्ही ह्यांच्या घरच्यांना ताबडतोब बोलवून घ्या. आणि ह्या सगळ्या प्रोसिजरपर्यंत मी काळीनिळी पडायला लागले होते कारण रक्तपुरवठाच कमी होत होता. माझे मिस्टर आणि मुलगा लकीली त्यावेळेला घरी होते कारण मुलगा रात्रीच्या गाडीने नागपूरला नोकरीला जायचा होता, पण ते आले. आणि जेव्हा गंमत अशी की जेव्हा माझ्या कलिगनी त्यांना फोन केला की तुम्ही लगेच या इथे हॉस्पिटलमध्ये, अशा अशा मॅडम इथे पडलेत, तर ह्यांना वाटलं की माझ्या प्रथेप्रमाणे मला कुठेतरी फ्रॅक्चर झालं आणि मी पडले, आज काय मोडलं असा ह्यांनी प्रश्न विचारला. तर त्या दोघांनी इतका गंभीर चेहरा करून सांगितलं की अहो पडल्या नाही आहेत त्या, त्यांना हार्टचं काहीतरी झालंय आणि तुम्ही ताबडतोब या कारण तुमची सही लागणार आहे. मग मात्र हे घाबरले होते आणि येऊन बघितलं तर खरंच मी काळी निळी पडले होते. म्हणजे मला तर कळत नव्हतं. पण त्या ग्लानीत सुद्धा 2च विषय माझ्या डोक्यात होते की पुढच्या महिन्यात आमच्या नॅशनल्स होत्या आणि डिपॉझिटर्सचे व्याजाचे चेक जायचे होते. म्हटलं व्याजाचे चेक जायचे त्याचं काय करायचं, कारण मला मी काय बोलते हे कळत नव्हतं, ग्लानीत होते. मग डॉक्टरांनी समजावून सांगितलं म्हणा किंवा शांत केलं.
ट्रीटमेंट सुरू झाली. तिथनं हलवून मला मंगेशकर हॉस्पिटलला आणायला लागलं. काही वेळेला अशी गंमत वाटली की सायरन वाजवून आपल्याला ॲम्ब्युलन्समधनं नेत आहेत, पण कळत नव्हतं की किती सिरियसनेस आहे. पण तिथे गेल्यानंतर कळलं की तो हार्ट अटॅक होता. मग अँजिओग्राफी झाली, पण प्लास्टी वगैरे करायची गरज नाही पडली, कारण ते स्ट्रेसमुळे हे व्हेन्स दाबल्या गेल्या होत्या. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एक 8-10 दिवस ठेवायला लागेल. हॉस्पिटलमध्ये ठेवलं. मी 2-3 दिवसांनी मी बऱ्यापैकी नॉर्मल झाले आणि बाहेरच्या रूममध्ये आले होते. आणि सगळ्यात पहिला प्रश्न मी डॉक्टरांना असा विचारला की मला खेळता येईल का हो? ते म्हणले, लोक विचारतात की मला घरी कधी सोडणार, मला दुसरं काही करता येईल. म्हणलं बाकीच्या ऍक्टिव्हिटी मी करू शकीन, पण मला खेळायला नाही मिळालं तर मी जगू नाही शकणार. कारण पुढच्या महिन्यात नॅशनल्स आहेत, त्या डोळ्यासमोर दिसत होत्या, आणि त्याला जर मला खेळता नाही आलं तर मला भयंकर वाईट वाटेल. कारण त्याच वेळेला एज ग्रुप बदलत होता. जे 55 ते 60 किंवा 45 ते 50 असा जो आमचा एज ग्रुप असतो तो बदलत होता. त्यामुळे पुढच्या एज ग्रुपमध्ये मला खूप संधी होती की गोल्ड मेडल मिळेल, आपल्याला आणखीन काहीतरी मिळेल, आणि मला काहीही करून त्याच्यात भाग घ्यायचाच होता. म्हणले ठीक आहे, 1 महिनाभर मी सांगतो तेवढ्या रिस्ट्रिक्शन्स पाळली तर तुम्हाला नक्की खेळता येईल. आणि खरंच तसं झालं की मी महिनाभर त्यांनी सांगितलेली सगळी पथ्य पाळली आणि पुढच्या नॅशनल्सला गेले. पण गोल्ड नाही जरी मिळालं तरी मला हॅमर थ्रो मध्ये सिल्वर मेडल मिळालं होतं. खूप छान वाटलं होतं. पण एक होतं की खेळायची जिद्द होती, त्याच्यामुळे माझी रिकव्हरी फास्ट झाली आणि मी खेळायला जाऊ शकले. म्हणजे मला खूप आनंद वाटला त्यावेळेला. सासरच्या सगळ्यांनी त्यावेळेला खूप अडवलं की काही अडलंय का आता, ह्या वयात खेळायला कशाला जायचं. किंवा नवराही त्यावेळेला असा म्हणाला की आता मुलांच्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे, आता तुझ्या करिअरकडे काय एवढं महत्वाचं आहे. पण खरं सांगू का, माझी मुलं त्यावेळेला माझ्या बाजूनी होती. नवराही होता, नाही अशातला भाग नाही, पण मुलांनी खूप सपोर्ट केला की अगं जा ग, तुला खेळायची इच्छा आहे ना, बिंदास जा खेळायला, आम्ही बघू घरातलं. आणि मग जेव्हा मी बरी झाले त्यावेळेला खेळायला गेले, मग मात्र मुलं असं करायचे की मेडल घेऊन आलं ना की पहिल्यांदी असं कट्ट मिठी मारायची की आईला मेडल मिळालं. असा हा जो आनंद आहे ना, तो अजूनपर्यंत खूप टिकून आहे. आतापर्यंत जवळपास 10 ते 12 वेळा मला हाताला आणि पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे. मधल्या काळात मला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि किरकोळ किरकोळ काहीतरी दुखणे. पण ह्या सगळ्यावरती खेळ आणि त्याच्यावरचं प्रेम ह्यानी मात केली आणि मी आजपर्यंत उभी आहे. एक किस्सा सांगते छोटासा, की ज्या वेळेला माझा पायाला फ्रॅक्चर झालं होतं, ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले, प्लास्टरमध्ये पाय होता, आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आता जर परत खेळलीस तर कायमच्या कुबड्या तुझ्या हातात येतील. पण एक कुठेतरी विल पॉवर होती म्हणा किंवा मानसिक हे नक्की होतं माझं की आपल्याला खेळायचंय, आपण काही कुबड्यांवरती चालणार नाही आहोत. ह्यांनी कितीही सांगू देत, माझी विल पॉवर दांडगे की मी ह्यातनं लवकर बरी होणार आहे. आणि तो सकारात्मक विचार करून मी परत प्रॅक्टिसला जायला लागले आणि त्याच्यानंतरच्या नॅशनलला परत हाय जम्प मध्येच गोल्ड मेडल मिळवलं. आणि मग ते त्या सर्जनच्या गळ्यात जाऊन घातलं की डॉक्टर मी हाय जम्प मारून आले, हे मिळालेलं गोल्ड मेडल. असं ते म्हणले, मानलं बाई तुला, मी आता ह्याच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही, कारण ज्या जिद्दीने तू हे परत केलेलं आहेस त्याला हॅट्स ऑफ आहे. तुम्हाला आता एक गंमत सांगते. आता आम्ही जबलपूरला गेलो होतो त्यावेळेला एक 90 वर्षाच्या, म्हणजे तरुणीच म्हणेन, 90 वर्षाची युवती आली होती बरं का. कारण त्यांचा उत्साह इतका अमाप होता की विचारू नका. त्या सगळीकडे तुरुतुरु, आणि साहजिक होतं की त्या 90 वर्षाच्या असल्या कारणे त्यांच्या हालचाली थोड्याशा मर्यादित म्हणा किंवा हळूहळू होत होत्या. त्यांच्याबरोबर कोणीतरी त्यांच्या संघातल्या 2 मुली असायच्या, त्या त्यांना बरोबर घेऊन जायच्या. त्यांच्या एज ग्रुपमध्ये त्या एकट्याच होत्या बरं का. कारण 90 वर्षापर्यंत बाकी कोणी सरळ चालू शकत नाही तर 100 मीटर पळणार कुठे, पण ह्या पळत होत्या. आणि नाईलाजाने असं झालं होतं की 70 ते 80, 65 ह्या वयोगटातल्या बायकांबरोबर रिझल्ट यांचा एकटीचा वेगळाच लागणार होता, पण कॉम्पिटिशनचा फील यावा म्हणून यांना त्या मुलींबरोबर पळायला पाठवलं होतं. ह्या पळाल्या, त्यांच्या वयात ह्या एकट्याच असल्या कारणाने अर्थातच मागे राहिल्या. पण त्या बाईंची जिद्द इतकी अफाट होती की आपण बघतो ना ऑलिम्पिकला शेवटच्या क्षणी ज्यावेळेला तुम्ही फिनिशिंगला जाता त्या या करून असं ज्यावेळेला जातात, तशा त्या 90 वर्षाच्या बाई छाती पुढे काढून मी जिंकले, इट्स अ गोल्ड फॉर मी असं करून ज्यावेळेला ओरडल्या, ती मुवमेंट डोळ्यात पाणी आणणारी होती की 90 वर्षाची बाई इतक्या जिद्दीने इतक्या आनंदाने खेळू शकते.
आणि मग तेव्हा असं वाटलं की अरे अजून आपल्याला 20 वर्ष खेळायचंय, स्कोप किती आहे आपल्याला, आपण अजून म्हाताऱ्या नाही झालो. त्यामुळे कधी मी असं स्वतःला म्हातारी नाही म्हणत, की नेहमी ना तरुण मुलांच्यात राहायचं. मुलं मुली जे काय असतील, आपोआपच आपल्याला एनकरेजमेंट मिळतं की मीही तरुण आहे, अरे मी कुठे म्हातारी आहे, मी चांगली तरुण आहे, अशी सकारात्मकता येते तुमच्यात. त्याच्यामुळे छान वाटतं बघायला. आणखीन एक प्रसंगाची विशेष आठवण म्हणजे ह्या स्पर्धांना आम्ही जेव्हा जातो ना, तेव्हा वेगळे वेगळे अनुभव येतात. तर 2015 साली माझ्या माहितीप्रमाणे बालेवाडीमध्ये पहिली इंटरनॅशनल झाली होती, पुण्यात पहिली झाली होती ती. त्यावेळेला उंचवडी मी करत होते आणि अगदी शेवटच्या टप्प्यावरती आम्ही होतो की आता पहिला आणि दुसरा, गोल्ड आणि सिल्वर या ह्याच्यात एका जम्पवरती तेवढा फरक होता. आणि त्यावेळेला असं झालं की दुर्दैवानी माझ्या एका पायातला स्पाइक्स दुसऱ्या पायात अडकला, पोटरीमध्ये अडकला. स्पाइक्स म्हणजे खिळ्याचे बूट असतात जे हाय जम्प मारताना आवर्जून वापरले जातात. तर ते एका पायातला दुसऱ्या पोटरीत अडकला, त्याच्यामुळे पूर्ण पोटरी माझी फाटली. ते 6 नेल्स होते, त्यांनी संपूर्ण पोटरी फाटली. रक्तबंबाळ झालं होतं अक्षरशः पाय. आणि नाईलाज म्हणून मला बाहेर पंचांनी बसवलं, मेडिकलवाले आले सगळे आणि ड्रेसिंग वगैरे सुरू झालं. पण खूप सांगायला छान वाटेल की माझी जी अपोनंट होती किंवा माझी प्रतिस्पर्धी जी होती, तिनेही उडी नाही मारली, ती पण थांबली. खरं तर तिला रेकॉर्ड करायचा चान्स होता, कारण आमचं दोघींचं गोल्ड मेडल करता 1-2 1-2 असं चाललेलं होतं. तर तिने उडी मारली असते तर 100% तिला गोल्ड मिळालं असतं, हे नक्की होतं. पण तिने नाही त्यावेळेला ती उडी मारली, रेकॉर्ड होऊ नाही दिलं. तर तीही पळत माझ्या जवळ आली, पायाला ड्रेसिंग करत होते, तिने तिथे मदत केली वगैरे. तिला विचारलं पंचांनी की तुम्ही उडी मारणार आहेस का? तर ती म्हणली नाही, ही जर उडी मारू शकणार असेल तर मी उडी मारीन, म्हणजे ही पडू देत काही होऊ देत, पण हिने जर उडी मारली तरच मी उडी मारीन. पण नाईलाजानी मला उडी मारताच येत नव्हती, कारण पाय संपूर्ण फाटला होता. मग असं झालं, ती पण थांबली, तिने उडी नाही मारली. आणि म्हणजे पहिल्या उडीच्या वेळेला नियमानुसार जो फौल झालेला असतो त्याच्यावरती नंबर ठरतात. समजा तुमचं 2 फौल होऊन तिसऱ्या वेळेला जर तुम्ही क्लिअर झाली आणि माझी 3ही फौल झाले तर मी बाद होते आणि तिला मिळतं. तर त्या नियमानुसार तिला त्यावेळेला गोल्ड मिळालं आणि मला सिल्व्हर मेडल मिळालं. पण मला खरंच असं वाटतं की त्यावेळेला तिने तिच्या रेकॉर्डचा किंवा तिच्या करिअरचा नाही विचार केला, माणुसकी दाखवली आणि तिने ती उडी थांबवली आणि म्हणली आज नाही पुढच्या वर्षी मला परत गोल्ड मिळेल, पण अशी मला चांगली मैत्रीण मिळणार आहे का, म्हणून तिने इतकी घट्ट मिठी मारली. तो प्रसंग आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही की मेडल कधीही मिळवता येतं तुम्हाला, पण तुम्ही खेळासाठी खेळत नाही, तुम्ही माणुसकी म्हणा किंवा आनंदासाठी खेळताना. त्यामुळे तो प्रसंग कधीच विसरता येणार नाही. मी 18 वर्ष केसरी न्यूजपेपरमध्ये काम केलं. तर त्यावेळेला मी पार्ट टाइम जॉब करत होते, कारण त्याच्या मागे एकच उद्देश होता की मला खेळायचं होतं. आणि त्याबरोबरच अर्थार्जनासाठी मी माझा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे मी त्या केटरिंगच्या ऑर्डर्स घेत होते, फराळाच्या किंवा जेवणाच्या अशा. मग तो अर्धा दिवस घरी आलं की त्या ऑर्डर पूर्ण करायच्या. ज्या दिवशी मोठी ऑर्डर असेल त्या दिवशी ऑफिसला रजा घ्यायची आणि मग खेळायला जायचं, असं करायचं होते. पण त्यावेळेला आमचे साहेब दीपक टिळक यांनी पण खूप सपोर्ट केला की नॅशनलला जातीयस ना, मग सुट्टी दे, की वेगळं काहीतरी प्रिव्हिलेज म्हणून ते करायचं की ठीक आहे बिनपगारी रजा नाही होणार तुझी, प्रोत्साहन दिलं. प्रत्येक वेळेला खेळायला जायला पाठवत होते ते. केटरिंगच्या संदर्भात सांगायचं झालं ना, तर अगदी खरं आणि मनापासून सांगते, म्हणजे मी आज खोटं नाही बोलणार की मला अजिबात स्वयंपाकाची आवड नव्हती. लग्न होईपर्यंत मी कधी वरण भाताचा कुकरही लावला नव्हता. आणि त्यावेळेला मी खूप खेळत होते आणि चांगलं टॉपला असलेलं नाव असलेलं असं माझं करिअर होतं. तर त्यामुळे आईने त्यावेळेला असे संस्कार होते की मुलीला लग्नाच्या आधी सगळा स्वयंपाक यायला पाहिजे, घरकाम यायला पाहिजे. त्यामुळे आई शिस्त म्हणून सांगायची, आम्ही 2 बहिणी होतो, आई सांगायची आज तू वरण भाताचा कुकर लावायचा. आणि त्यावेळेला मोबाईल किंवा निरोप ठेवायला बाकी साधनं काही नसायची, मग आई कट्ट्यावर लिहून जायची की 7 वाजता ग्राउंडवर आल्यानंतर डाळ तांदूळ ठेवलेत त्याचा कुकर लावायचा. तर म्हणजे मला कौतुक वाटतं सांगायला की मी खेळून आले ह्याचं माझ्या घरात इतकं कौतुक होतं की आई कपडे बदलायला गेल्यावरती माझ्याऐवजी माझे वडील कुकर लावायचे. थांब तू दमून आली आहेस ना, तू बैस मी लावतो कुकर, तिला सांगू नकोस. का तर तू आज किती घरी आल्यावरती रोज विचारायचं आज हायजम्प किती मारलीस, उंच किती गेलीस, 1 सेंटीमीटर वाढलं का, ठीक आहे मग थांब मी तुझे पाय चेपून देतो, आज तू हे काम कर. हे जे प्रोत्साहन घरातनं मिळायचं ना, त्यामुळे खेळाची आवड वाढत गेली. पण स्वयंपाकात फारसा गंध नव्हता. पण लग्न झाल्यानंतर
नाईलाज म्हणून म्हणजे करायलाच लागतं ना, प्रत्येक मुलीला सासरी गेल्यावरती स्वयंपाक करायला लागतो, तसं करायला लागत होतं. आणि आमचं घर तसं मोठं होतं, सासू सासरे, आजे सासू सासरे, आला गेला खूप मोठं होतं. त्याच्यामुळे मग स्वयंपाकाची आवड. आणि आम्ही जेव्हा मुंबईला वेगळे राहायला गेलो ना, त्यावेळेला असं झालं की माझी आई उत्तम सुगरण आहे, त्याच्यामुळे कळत न कळत तिच्याकडनं तो वारसा माझ्याकडे आला असेल. मग दिवाळीचे पदार्थ आम्ही करायचो. तर ज्या वेळेला आम्ही चाळीत राहत होतो, 36 बिराडात एकच आमचं ब्राह्मणाचं बिराड होतं. त्याच्यामुळे लाडू चिवडा हे आपल्या पद्धतीने वेगळं व्हायचं. आणि मग त्याची चव घेतल्यानंतर असायचं, वहिनी मला पण द्या न करून, मला पण द्या न करून. आणि मग तिथनं मुळात माझी केटरिंगची सुरुवात झाली की आज ह्याला लाडू करून दे, उद्या चकल्या करून दे. चकल्या खूप प्रसिद्ध होत्या, चकल्या सगळ्यांना आवडायच्या, पातळ पोह्याचा चिवडा आवडायचा. आणि मग तिथनं लोक, काही जण दुबईला जाणारी होती, ते जाताना पहिल्यांदी दुबईला लाडू चिवडाचे पॅकेट्स घेऊन गेली. आणि तिथपासून जी परदेशी फराळ पाठवायची सुरुवात झाली ती आज तागायत चालू आहे. आणि आपोआप केटरिंगची जी ऑर्डर निर्माण झाली किंवा आवड निर्माण झाली ती केसरीत असताना. केसरीचा गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर असायचा आणि त्यावेळेला रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रमाला परवानगी असायची. तर ते सगळे कलाकार नंतर जेवून जायचे, 12 नंतर कुठे. आणि कलाकार हॉटेलमध्ये जायचे नाहीत. तर त्यावेळेला अशी पद्धत होती की कुठल्या तरी एखाद्या डिपार्टमेंटनी त्या दिवशीचं जेवण स्पॉन्सर करायचं किंवा त्यांना द्यायचं. मग प्रत्येक जण आम्ही एकत्र डबा खायला बसायचो. आणि त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं ऑफिसमध्ये की डबा छान असतो, जेवण छान असतं. मग एक काम करशील का, तू ह्या 15 जणांचं जेवण देशील का करून. मग मी रात्री 12 वाजता त्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करून घेऊन जायची आणि रात्री 12 वाजता ह्या कलाकारांना गरम गरम जेवायला द्यायची. मग त्यावेळेला कलाकारांकडनं यायचं की भाकरी, नंतर भरल्या वांग्याची भाजी, भात, पिठलं, असे वेगळे वेगळे पदार्थ यायचे. मला आवर्जून सांगायला आवडेल की शौनक अभिषेकेंनी एकदा वांग्याची भाजी आणि भाकरी खाल्ली होती, तेव्हा त्यांनी खास निरोप पाठवला होता की अप्रतिम झालीये, मला जेवण आवडलं, कोणी केलंय अशी चौकशी केली होती. मग त्याच्यानंतर आपोआपच ऑर्डर्स मिळत गेल्या, पसारा वाढत गेला. तर मी साधारणतः कमीत कमी 10 लोक आणि जास्तीत जास्त 40 लोकांपर्यंत स्वयंपाक करून देते. मग स्नॅक्स असतील, परोठे असतील वेगळ्या तऱ्हेचे, दिवाळीचे फराळाचे पदार्थ असतात. दिवाळीच्या वेळेला साधारणतः सध्या प्रत्येक पदार्थ 20-20 किलोपर्यंत मी एकटी करून देऊ शकते. मग ते 20 किलो रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, डिंकाचे लाडू असतात, बटाट्याचा चिवडा, पातळ पोह्याचा चिवडा आणि दोन्ही प्रकारचे शंकरपाळी, गोड आणि खारी, चकल्या, हे एवढे पदार्थ आहेत. आणि 2 शिफ्ट मध्ये किंवा 2 विभागात मला हे करायला लागतं. पहिला लॉट असतो तो माझा परदेशी जाणाऱ्या मुलांसाठी असतो, त्याच्यामुळे पालक हे परदेशी पाठवण्यासाठी आधी सगळे पदार्थ करून घेतात आणि मग आपली नॉर्मल दिवाळी असते त्याच्या आधीपासून ही सुरुवात होते. मग त्याची तयारी, सामान आणायचं, दरवर्षीची ऑर्डर ठरलेली असते, त्याच्यामुळे यावर्षी त्याच्यात अजून किती वाढ झाली आहे, मग आणखीन सामान किती वाढवायचं. आणि मग त्याचं मॅनेजमेंट खूप करायला लागतं की मला जर 20 किलो लाडू करायचे असतील तर त्याला मला सामान किती लागेल, तेल किती, तूप किती, साखर किती, हे सगळ्या गोष्टी खूप बारकाईने बघायला लागतात. कारण माझा क्वालिटीवरती खूप भर आहे की तुम्ही चांगली क्वालिटी दिली तर न सांगता लोक तुमच्याकडे परत येतात. आणि ते खाल्ल्यानंतर जे मनापासून आशीर्वाद मिळतात ना, ती माझी पुंजी. म्हणजे मला 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण अन्नदाता सुखी भव असं म्हणलं ना की डोळ्यात पाणी येतं आणि त्या दिवशीचा म्हणजे सार्थक झालं असं वाटतं. एक गंमत सांगते की मी जोपर्यंत ज्यांना जेवण दिलंय त्यांचा फोन येत नाही तोपर्यंत मी जेवत नाही, की कसं झालंय ते काय सांगतील. त्यांनी जर आपल्याला फीडबॅक चांगला दिला, हा सगळं छान झालंय, मग त्याच्यानंतर मी जेवते, तोपर्यंत मी खात नाही. असं एक माझं मी शिस्त लावून घेतलेली आहे की आपल्या आजपर्यंत कोणाकडनं असंही नाही आलं की जेवण कमी पडलंय किंवा पदार्थ बिघडलाय. देवदयांनी, अन्नपूर्णेच्या कृपेनी हे सगळं छान होतं. केटरिंग आणि स्पोर्ट्स या दोन्हीमध्ये जर निवडायची वेळ आली तर मी स्पोर्ट्सच निवडणार. पण केटरिंग हा माझा अर्थार्जनाचा आहे, त्याच्यामुळे त्यालाही तितकंच महत्व द्यायला लागतं. दिवाळीच्या वेळेला असं होतं की एकीकडे फराळाच्या पदार्थांची ऑर्डर असते आणि दुसरीकडे स्पर्धांची गडबड असते. मग मात्र रात्रंदिवस जागून 2-4 तास किंवा जास्तीचं काम करून ती तयारी करून ठेवायची. त्यावेळेला मात्र सराव करायला वेळ मिळत नाही.
डायरेक्ट ग्राउंडवरती जायचं आणि उतरायचं. कारण खेळाची इतकी हौस आहे की ते गेम्स पण सोडता येत नाही आणि ऑर्डर पण सोडता येत नाही. पण इतक्या वर्षाच्या अनुभवामुळे म्हणा किंवा फिटनेसमुळे की प्रॅक्टिस नसतानाही तिथे खेळता येतं आणि काही नाही काहीतरी बक्षीस किंवा मेडल्स घेऊन घरी येता येतं. म्हणजे हे दोन्हीचं समन्वय साधणं ह्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट खूप असते. मग त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात की बायकांना जास्ती बोलवायचं, त्यांच्याकडनं जास्तीचं काम करून घ्यायचं आणि वेळा सांभाळायच्या. तयारी मात्र खूप करायला लागते त्याच्यासाठी. खेळ आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी मी वेगळ्या ठेवल्या आता की मला आनंदासाठी खेळायचंय. मला कुठलंही पारितोषिक मिळायचंय, कुठला पुरस्कार मिळवायचा, ह्याच्यासाठी मी कोणाची हाजी करीन, ह्याला जाऊन भेटीन किंवा एखाद्या वेळेला वशिला लावणं म्हणतात, असं मी कधीच केलं नाही. कारण जे आहे त्याच्यात मी समाधानी होते की माझं मेरिट मी प्रूव्ह करते ना, मग जे मिळेल ते माझ्या हक्काचं आहे. त्याच्यासाठी मी कोणाकडे कोणाच्या दारात नाही जाणार. त्याच्यामुळे तशी मी राजकारणाची बळी फारशी नाही ठरली. हे जसं आहे ऍथलेटिक्स, हेच एक फिटनेसचं माझं माध्यम नाहीये. मला स्वतःला मंगळागौरीचे खेळ खेळायला आवडतात आणि पुण्यात म्हणण्यापेक्षा अखिल भारतीय स्तरावरती काम करणारी संस्था आहे संस्कार भारती नावाची. ती नृत्य, नाट्य, कला, साहित्य ह्या सगळ्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवरती काम करते. म्हणजे आपले संस्कार आहेत की आपले सणवार आहेत, ह्याचं जतनही करायचं आणि संवर्धन करायचं आहे. या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे तो वारसा हस्तांतरित करायचा आहे, त्याचं काम ही संस्था करते. आणि त्या संस्थेतर्फे आम्ही मंगळागौरीचे खेळ खेळतो. गेली 20 वर्ष मी हे खेळ खेळतेय. आता त्याचं प्रशिक्षण आहे मी तरुण मुलींना देतो. म्हणजे मनापासून इच्छा असते की तरुण मुलींनी ह्याकडे यावं, आपले खेळ शिकावेत, खेळावं. आणि मंगळागौरीच्या खेळातनं एक सांगू का, इतका सर्वांग सुंदर व्यायाम होतो की तुम्हाला जिमला जायची गरज नाहीये. नुसता व्यायामच नाही तर रिलॅक्सेशन होतं, माइंड रिलॅक्सेशन होतं. कारण त्या खेळाच्या ह्याच्यात काही उखाणे असतात, काही गाणी अशी असतात की ज्याच्यात सासूला नाव ठेवलंय, नंडेला, हे खेळात चालतं, हे काही खरं नसतं. पण पूर्वीच्या काळी बायकांना व्यक्त व्हायला जेव्हा काही साधन नव्हतं, कुठे जागा नव्हती, त्यावेळेला ही मंगळागौरीचे खेळ किंवा भोंडला ह्याच्यातनं म्हणजे आपले विचार व्यक्त केले जायचे. त्याच्यामुळे हे खूप माध्यम चांगले आहे. आणि मग हे मंगळागौरी सारखं जर आहे ते आम्ही हा वारसा पुढच्या पिढी करता म्हणून मुलींना आवाहन करतो की तुम्ही या, शिका आणि खेळा. तर आता माझ्याबरोबर माझी नात खेळते. आता ती 6-8 वर्षाची आहे, पण ती माझ्याबरोबर सगळ्या खेळांना हौसेने येते. त्यामुळे खूप बरं वाटतं की आपण कुठेतरी एक पंटी लावली आणि त्याचा उजेड आता पुढच्या पिढीपर्यंत चाललाय. त्याच्यामुळे आनंद वाटतो मला. मंगळागौरीचे खेळ हे कुणासाठी खेळले जातात माहितीये का? आपल्या घरात माहेरवशनी लग्न होऊन ज्या सासरी गेलेल्या मुली असतात त्यांना आपण पहिल्या वर्षी माहेरी बोलवतो आणि त्यांच्यासाठी मंगळागौर खेळतो. पण असं होतं की ज्या मुली अनाथ आहेत, त्यांना माहेरच नाही, तर त्या मंगळागौर कशी करणार? तर आम्ही मंगळागौरीच्या खेळातून किंवा संस्कार भारतीतर्फे काही सामाजिक संस्थांकरता किंवा सोसायटींकरता असे मंगळागौरीच्या खेळाचे कार्यक्रम करतो. तर आता मी तुम्हाला सांगते की सनाथ वेलफेअर फाउंडेशन आहे, अशा संस्थांना आम्ही आमच्या खेळात सामावून घेतो किंवा त्यांचे जिथे कुठे कार्यक्रम असतील तिथे त्या मुलींना हे शिकवतो, खेळ शिकवतो आणि आमच्याबरोबर त्यांना खेळायलाही घेऊन जाऊ शकतो. दिनक्रम बघितला तर सकाळी 6 वाजता मी फिरायला बाहेर पडते, म्हणजे वॉकला बाहेर पडते. साधारणतः आमचा एक 30 वर्षापूर्वीपासूनचा एकत्र ग्रुप आहे सगळ्या मैत्रिणींचा, मित्रांचा. आम्ही सगळेजण एका ठराविक ठिकाणी भेटतो. तिथून एक साधारणतः 1-1.5 तास आमचं चालणं होतं आणि ते झाल्यानंतर 7:30च्या ठोक्याला आम्ही काहीही झालं तरी रुपालीमध्ये असतो. का तर तो एक अड्डा आहे की दिवसभराचं कोणाचं काय शेड्यूल आहे हे माहिती होतं आणि एकमेकाची त्या ह्याच्यातली माहिती होते की आज कोणाचं काय काम आहे, आज काय आहे, कोणाची काही अडचण असते. त्या थोड्या गप्पा झाल्या की 8 वाजता घरी यायचं. घरी आल्यानंतर थोडं योगासनं, प्राणायाम, एखाद दिवशी बाकीच्या गोष्टी करायच्या. आज प्राणायाम केलं तर उद्या योगासनं, असं आलटून पालटून करायचं. आणि मग ते झाल्यानंतर घरातल्या कामाला सुरुवात होते. कारण ऑर्डर्स घेते केटरिंगच्या म्हणल्यानंतर मग काय ऑर्डर आहे, त्या मनाने तयारी काय करायची आहे, कामवाल्या बायकांना काय कामं द्यायचे आहेत, ते सगळं प्रॉपर चॅनलाइज केलं की मग कामाला सुरुवात होते. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी सोशल कॉल्स असतात. मग आज कोणी आजारी आहे त्यांना भेटायला जा, कोणाच्या हॉस्पिटलमध्ये जा. आणि हेही नसेल
तर मग मात्र डोकं शांत ठेवायसाठी मी ज्ञानेश्वरीची पारायण प्रत आहे त्याचं हस्तलिखित करते. किती नाही म्हणलं तरी ह्या सगळ्या गोष्टींना अध्यात्माची जर जोड असेल ना तर तुमचं मन शांत राहतं, आणि ते असलं की आपोआपच सगळ्या गोष्टींवरती तुम्ही सकारात्मक विचार करायला लागता. म्हणून ते मात्र ठेवलंय की शक्यतो रोज 2 पानं तरी लिहायची. अगदीच नाही झालं तर उद्या आजची 2 पानं उद्या भरून काढायची, पण ती पारायण प्रत मात्र नक्की लिहिते. मग किंवा हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेणं असेल, वेगळ्या वेगळ्या हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेते. मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्सने आयोजित पुणे मराठी ग्रंथालयाची स्पर्धा झाली, 2 वर्षापूर्वी त्याच्यात भाग घेतला, त्याच्यातही पहिला नंबर मिळाला होता हस्ताक्षर. त्या लेखनाची आवड आहे, आणि ती माझं म्हणणं असं की माझ्या वडिलांकडनं आली आहे. माझ्या वडिलांचं अक्षर खूप सुंदर होतं आणि ते आपोआपच असं पाझरत रक्तातनं आलेलं आहे, त्याच्यामुळे अक्षर चांगलं आहे असं. आणि एक कुठेतरी मी असं ऐकलं की ज्यांचं अक्षर चांगलं असतं ती माणसं मनाने खूप निर्मळ आणि प्रेमळ असतात, मोकळी असतात, सच्ची असतात. त्यामुळे तर आवर्जून मी अक्षर चांगलं काढायचा प्रयत्न करते. मी म्हणलं की केटरिंगच्या मी ऑर्डर्स घेते, 10 ते 15 लोकांचं किंवा 40 लोकांचं जेवण करते. तर हे जेवण ज्यांच्याकडे जातं ती मंडळी खुश झाल्यानंतर आपोआपच एकाकडनं दुसऱ्याला, दुसऱ्याकडनं तिसऱ्याला त्याचा रेफरन्स मिळत जातो, माउथ पब्लिसिटी वाढत जाते, आणि असं करत करत थोडंसं त्या क्षेत्रात नाव मिळालेलं आहे किंवा प्रसिद्धी मिळाली आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की आकाशवाणीतर्फे मला सलग 2 वर्ष महिलांसाठी जो प्रोग्राम असतो स्वादिष्ट, ह्याच्यात पाककृती सांगायची संधी मिळाली. मग उपासाच्या पाककृती असतील किंवा बिघडलेले पदार्थ आहेत तर ते कसे दुरुस्त करायचे हे सांगायसाठी एक एपिसोड झाला. असं सलग 2 वर्ष मी त्या ह्याच्यावरती काम करत होते. आणि मग टीव्हीवरती बोलावणं आलं. टीव्हीवरती आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमामध्ये आणि मेजवानी या ह्याच्यामध्ये एक 2-3 पदार्थ सादर करण्याची किंवा प्रात्यक्षिक करून दाखवायची संधी मिळाली. तुम्ही जर चांगलं काम करत असलात ना तर त्याची कुठेतरी दखल घेतली जाते आणि तुम्हाला शाबासकीची थाप ही नक्की मिळते. जसं खेळात आहे, जसं पाककृतीत आहे किंवा केटरिंगमध्ये, तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा किंवा काहीही करा, पण ते मनापासनं करा, जीव ओतून करा, तुम्हाला त्याच्यात यश हे नक्की मिळणार आहे. धन्यवाद. स्पोर्ट्समुळेच मला 40 नंतर तुम्ही काय काळजी घ्याल, 40 नंतर महिला किती स्वतःकडे दुर्लक्ष करतात ह्याच्यावरती सुमती हेल्थ क्लिनिक डॉक्टर फडणीसांचं त्यांनी एक लघुपट केला होता, आणि त्या लघुपटात काम करायची मला संधी मिळाली होती की नुकती मी 40 वर्षाची झालेली होते आणि तरी देखील त्यावेळेला फिट होते, पण मला ते कळत न कळत ते खोटं ऍक्टिंग करायला लागत होतं की मला किती त्रास होतोय, मला वागताना त्रास होतोय, मला वळता येत नाहीये किंवा मला कपडे उचलता येत नाहीयेत, हे दाखवायचं होतं. का तर बायकांच्यात अवेअरनेस यावा की 40 नंतर तुम्ही काय घ्या. त्यांनी अर्धा पार्ट हा असा दाखवला होता की 40 नंतर तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर काय काय होऊ शकतं, आणि मग पुढचा अर्धा पार्ट होता की आता ह्याच्यासाठी तुम्ही काय कराल, काय काळजी घ्याल, कसं व्यायाम कराल किंवा आहार विहार काय कराल. असं त्या संधी, म्हणजे ती सुवर्ण संधी होती माझ्यासाठी की मी 40ची असताना 40तल्या बायकांनी काय करावं, काय करू नये हे सांगायचं मला त्यावेळेला एक प्लॅटफॉर्म मिळाला होता. 40 नंतर काय होतं सांगू का, सगळ्या बायका कुटुंबात रमलेल्या असतात, मुलं वाढवायची, नवऱ्याकडे लक्ष द्यायचं आणि सासरच्या माणसांना आपलंसं करून घ्यायचं, ह्याच्यासाठी झोकून देऊन त्या संसारात काम करत असतात. मग त्यावेळेला स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होतं की ठीक आहे, माझं काय आहे, मी खाते, मी करते. पण असं न करता मी असं म्हणेन की तुम्ही स्वतःकडेही त्याच वेळेला लक्ष द्या. कारण असं होतं की घरातली जर स्त्री निरोगी असेल किंवा तंदुरुस्त असेल तर आपोआप सगळं घरही तसंच चांगलं राहू शकतं. म्हणजे तुम्ही घरातल्यांची काळजी घ्याच, मुलांची काळजी घ्या, पण त्याच्याबरोबर स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. अगदी काही नाही तरी निमान 1 तास स्वतःसाठी वेळ काढायचा. मग त्यावेळेला तुम्ही शेजारी कुठे ग्राउंड असेल किंवा जॉगिंग ट्रॅक असेल तर चालायला जा. मुलांना शाळेत जाता तर स्कूटरवर न जाता जर शक्य असेल तर चालत सोडायला जा. किंवा घरातल्या घरात योगासनं आहेत, ऑनलाईन सध्या बरेच कोर्सेस असतात, ते करता येतील. दोरीवरच्या उड्या मारता येतील, किंवा मुलं शाळेत जाणारी असतील त्यांच्या सायकली असतील तर ती मुलं शाळेत गेल्यावर त्यांची सायकल तुम्ही चालवू शकता. छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही व्यायाम करू शकता आणि स्वतःकडे लक्ष देऊ शकता. त्याचबरोबर तब्येतीची काळजी म्हणजे फार तेलकट तुपकट, म्हणजे सगळेच सांगतात की फार तेलकट तळलेलं खाऊ नका, पण मी एक सांगते की
सगळं खा, मनाला जे आवडेल जे पसंत पडेल ते खा, पण प्रमाणात खा. कशाचाच अतिरेक करू नका की डाएट करायचं म्हणून एकच वेळ जेवायचं, असं नाही करायचं. चौफेर जेवण जेवा, जे आपण नेहमी घरात खातो ते खा. मग त्याच्यात कडधान्य आहेत तुमचे, काही सूप करून तुम्ही खाऊ शकता किंवा काही सॅलड्स करून वेगळी करून खाऊ शकता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या घरातल्यांनाही आरोग्याला चांगल्या आणि तुमच्या स्वतःकडेही त्याचं लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल. तसंच ह्या खेळण्यामुळे कुठल्याही वयात तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. आता मी माझं उदाहरण सांगते की खेळते त्याच्यामुळे माझी ताकद म्हणा किंवा एन्ड्युरन्स स्टॅमिना खूप वाढतो. त्याच्यामुळे मी गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढून उतरून येऊ शकले किंवा 21 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा एका दिवसात चालू शकले. किंवा मला ढोल वाजवायची आवड आहे, त्याच्यामुळे तो 19 किलोचा ढोल ज्या वेळेला कमरेला बांधतो आणि मिरवणुकीत तुम्ही 3-3, 4-4 तास चालता, त्यावेळेला कळत न कळत तुमच्या पायावरती प्रेशर येतं. पण जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करत असलात, सराव करत असलात, तर हे तुम्हाला सहज शक्य होतं. मग पायावर सूज येणं, गुडघे दुखणं हे होत नाही. आणि हे सगळं सरावामुळे किंवा खेळामुळे होतं. तर माझा तुम्हाला सगळ्यांना प्रेमळ सल्ला आहे की तुम्ही काही ना काहीतरी कुठला तरी खेळ खेळायला लागा, म्हणजे आपोआप आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि तुम्ही मनाने खूप स्वस्थ राहाल. पूर्वी काय होतं ऍथलेटिक्समध्ये ना, प्रौढांच्या स्पर्धा म्हणलं ना की थोडं जरा नाक मुरडून बघितलं जायचं. म्हातारे झालेत आता, ह्यांना मेडल मिळून काय करायचंय, कुठे जाणार आहेत, ह्यांना काही नोकऱ्या करायच्या नाहीयेत, किंवा असं एक वेगळा अँगल होता त्याच्याकडे बघायचा की तरुण मुलांनी खेळलं तर त्यांना म्हणजे नोकरीची संधी आहे, पुढे परदेशात जाण्याची संधी आहे, म्हातारे खेळून काय करणार आहेत. त्याच्यामुळे त्यावेळेला शासन म्हणा किंवा समाज म्हणा, मीडिया हे सुद्धा तसे उदासीन असायचे, फारसं कोणी त्याची दखल घ्यायचं नाही. म्हणजे आम्ही कित्येक वेळेला असं संघच्या संघ जिंकून आलाय, चॅम्पियनशिप मिळाली, पेपरला बातमीही नाही यायची की काय म्हाताऱ्यांच्या बातम्या द्यायच्यात, असं एक उदास हे असायचा, त्याच्याकडे बघायचा अप्रोच असायचा. पण आता परिस्थिती खूप बदलली आहे. आता कळत न कळत अवेअरनेस आलाय आणि मुख्य म्हणजे शासनाने आता प्रौढांच्या ह्याच्याकरता पूर्वी 40 वर्षाच्या पुढे तुम्हाला प्रौढ म्हणलं जायचं किंवा मास्टर्स मध्ये एंटर मिळायचे. आता 30 वर्षानंतरच त्यांनी त्याच्यात तुम्हाला मास्टर्स मध्ये ऍड केलंय. त्याचं कारण असं की कॉलेज संपवून मधला जो काळ जातो ती तुमचा ब्रेक नको व्हायला, त्या ह्याच्यात तुम्ही खेळापासून तुटले जायला नकोत, म्हणून 30 वर्षाच्या पुढे तुम्हाला त्या मास्टर्स मध्ये जाता येतं. त्याच्यामुळे झालंय कसं की नोकरी करणारे, कॉलेजला जाणारे किंवा आता स्वतःचे हेल्थ क्लब चालवणारे किंवा क्लासेस घेणारे, योगासनाचे क्लास, असे सगळेजण ह्याच्याकडे वळलेले आहेत. त्याच्यामुळे तरुण पिढी आल्यामुळे काय होतंय की म्हाताऱ्या किंवा वयस्कर खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळाले की बाबा हेही खेळतात, तर त्यांच्याच बरोबरीने प्रॅक्टिस केली जाते. तर मी तर असं म्हणेन की हा जर कार्यक्रम जेवढी लोक बघत असतील, ज्या मुली बघत असतील, त्यांनी आवर्जून, वय हे खेळायला कधीही बंधनकारक नसतं, म्हणजे वयाची अटच नाहीये. तुम्ही कुठल्याही वयात खेळ सुरू करू शकता, खेळू शकता. थोडा सराव केला तर तुम्हाला ह्याच्यात नक्की प्रावीण्य पण मिळू शकेल. आणि खेळासाठी, आनंदासाठी खेळा. ज्या वेळेला तुम्ही मला मेडल मिळालंच पाहिजे अशी जिद्द धराल आणि प्रवास कराल किंवा प्रयत्न कराल, त्यावेळेला ते नक्की मिळेल. पण जर नाही मिळालं तर ते अपयश सुद्धा पचवायला तुम्हाला येता आलं पाहिजे. किंवा त्याच्यामुळे होतं कसं की कुठल्याही कठीण प्रसंगांना तुम्ही तोंड देऊ शकता. म्हणजे नेहमी असं म्हणतात की संकट आली तर संकटाच्या छाताडावरती पाय द्या आणि पुढे जा, म्हणजे तुमचा उत्कर्ष नक्की होईल. तर तसं मी नक्की सांगेन की तरुणांनी म्हणजे मुलींनी ह्या क्षेत्राकडे नक्की यावं, नक्की प्रॅक्टिस करावी. आणि खरंच जर तुम्हाला इच्छा असेल ना तर आमच्यासारखे कुणीही तुम्हाला मार्गदर्शन करतील. मग त्याच्यासाठी सणस मैदान आहे किंवा शाहू कॉलेज आहे, SP कॉलेज आहे, तिथे बरेच प्रशिक्षक आहेत की जे तुम्हाला ह्याच्यात गायडन्स करू शकतील किंवा मार्गदर्शन करतील. आणि स्पर्धा कधी असतात, कुठे असतात, कसं अप्रोच व्हायचं, फॉर्म कसा भरायचा, याची सगळ्याची माहिती तुम्हाला देता येईल. म्हणजे असं संकोच नका करू की आता मी काय खेळणार आहे, तर आता खरी सुरुवात करा. 40, 50, 60 कधीही कुठल्याही सुरुवात करायला वेळेची मर्यादा नाहीये. केव्हाही तुम्ही खेळायला सुरुवात करू शकता आणि ह्याच्यात नक्की यशस्वी होऊ शकता. मेडल नाही मिळालं तरी तुमची तब्येत चांगली राहील, हे खूप महत्वाचं आहे. आणि आत्ताच्या दिवसात आरोग्य चांगलं राहणं ही सगळ्यात मोठी संपदा आहे. सगळ्यात शेवटी मी एकच सांगेन की खेळाला वयाचं बंधन नसतं. तुम्ही कधीही खेळ सुरू करा, तुम्ही आनंदी आणि निरोगी नक्की राहाल.